कधी स्वतःकडे आरशात पाहिलंय का आणि वाटलंय, हे माझ्या आईसारखं आहे, हे बाबांसारखं किंवा कुणी म्हटलंय तुझा स्वभाव अगदी आजोबांसारखा आहे. पण प्रश्न असा आहे की हे ठरतं तरी कसं? आपले डोळे, केस, उंची एवढंच नाही तर आपली भीती, सवयी, काही आजार आणि कधी-कधी टॅलेंट सुद्धा आपण जन्माला येतानाच घेऊन येतो. आणि ह्यालाच म्हणतात जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे सायन्सचा बोरिंग चॅप्टर नाही, तर ती एक शांत पण शक्तिशाली गोष्ट आहे, जी आपल्या जन्माआधीच काम सुरू करते. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्या हातात काहीच नसतं, पण आपल्या प्रत्येक पेशीत एक इनव्हिजिबल इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असतं. त्या मॅन्युअलला म्हणतात डीएनए. डीएनए म्हणजे काय? तर समजा तुम्ही केक बनवताय, रेसिपी नसली तर केक कसा होईल हे ठरत नाही. तसंच आपल्या शरीरासाठी डीएनए म्हणजे रेसिपी बुक. कुठे डोळ्यांचा रंग ठरवायचा, कुठे केसांची जाडी ठरवायची, कुठे उंची ठरवायची आणि कुठे शरीर कसं काम करणार, हे सगळं त्या रेसिपीमध्ये लिहिलेलं असतं. आणि या डीएनए मधले छोटे छोटे भाग म्हणजे जीन्स. प्रत्येक जीन ही एक छोटी सूचना देतो. काही जीन्स डॉमिनंट असतात, म्हणजेच ते जास्त पॉवरफुल. काही जीन्स रेसेसिव्ह असतात, म्हणजे शांत पण टिकून राहणारे. म्हणूनच कधी कधी आई बाबा दोघेही नॉर्मल असतात, पण मुलामध्ये एखादी गोष्ट वेगळी दिसते. ते मॅजिक नाहीये, तो जेनेटिक्सचा लॉजिक आहे. पण जेनेटिक्स म्हणजे डेस्टिनी का? तर हा सगळ्यात मोठा कन्फ्युजन आहे. जेनेटिक्स आपल्याला पॉसिबिलिटीज देतो, फायनल रिझल्ट्स नाही. उदाहरणार्थ, तुमच्यात ॲथलेटिक जीन्स असू शकतात, पण तुम्ही कधी खेळलंच नाही तर ॲथलीट आपोआप होतच नाही. त्याचप्रमाणे काही आजाराची जेनेटिक टेंडन्सी असू शकते, पण लाईफस्टाईल, डाएट, स्ट्रेस हे सगळं बदलू शकतं. म्हणजे जेनेटिक्स किंवा एन्व्हायरमेंट हे एकमेकांशी भांडत नाही, पण ते एकत्र काम करतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भाग इथेच आहे. तुमच्यात असलेली काही ट्रेट्स तुमच्या आई-बाबांमध्ये दिसत नसतील, पण तुमच्या आजी-आजोबांमध्ये नक्कीच असू शकतात. कारण जीन्स कधी-कधी 1-2 जनरेशन सायलेंट राहतात आणि अचानक पुढे येतात. म्हणजे जेनेटिक्स ही फक्त प्रेझेंट नाही, तर ते हिस्ट्री सुद्धा कॅरी करतं. आता एक माइंड ब्लोईंग गोष्ट. आपल्या शरीरात सुमारे 30 ट्रिलियन सेल्स आहेत आणि प्रत्येक सेलमध्ये सेम डीएनए असतो. तरी डोळ्यांचा सेल डोळ्यांचं काम करतो, हृदयाचं सेल हृदयाचं आणि मेंदूचं सेल विचार करतो. हे कसं? कारण सगळे जीन्स एकाच वेळेला ऑन नसतात. काही जीन्स ऑफ असतात, काही स्पेसिफिक वेळेला ॲक्टिव्हेट होतात. ह्यालाच म्हणतात जीन एक्सप्रेशन. म्हणजे जेनेटिक्स ही काही स्टॅटिक गोष्ट नाही, ती डायनॅमिक सतत बदलणारी गोष्ट आहे. ती रिस्पॉन्ड करते. कशावर? तर ते आपण जगतो कसं यावर. आणि म्हणूनच सायन्स एवढ्या वेगाने जेनेटिक्सवर काम करतंय. कॅन्सर रिसर्च, जेनेटिक डिसऑर्डर्स, पर्सनलाइज्ड मेडिसिन या सगळ्यांवर सायन्स आज काम करतंय. पण त्याच वेळी एथिक्सचा सुद्धा प्रश्न उभा राहतो. जर आपण जीन्स बदलू शकत असू, तर कुठे थांबायचं? परफेक्ट बेबी, डिझायनर ट्रेट्स हे सायन्स फिक्शन वाटतं. पण सायन्स इतकं पुढे गेलंय की आता हा प्रश्न इमॅजिनरी नाही. म्हणून जेनेटिक्स आपल्याला फक्त शरीर समजायला मदत करत नाही, तर ती आपल्याला माणूस म्हणून जबाबदार बनवते. तर जेनेटिक्स म्हणजे काय? ती डेस्टिनी नाही, ती एक्सक्यूज नाही, एक फक्त स्टार्टिंग पॉइंट आहे. बाकीची स्टोरी आपण कसं जगतो यावर अवलंबून असते. म्हणूनच कदाचित जेनेटिक्स इतकी फॅसिनेटिंग गोष्ट आहे, कारण ती आपली गोष्ट सांगते आणि शेवटचं वाक्य हे आपल्यालाच लिहायचं असतं.